नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डुवाडी या गावात आलेलो आहोत। या गावामध्ये आठवडी बाजार भरलेला आहे। या पंचक्रोशीतील लोक इथं आलेले आहेत। त्यांच्या मनात लोकसभेबद्दल काय भावना आहे हे जाणून घेऊयात। नमस्कार, सध्या लोकसभा इलेक्शन लागलंय, काय वाटते तुम्हाला? काय वातावरण? आता तर भाजपचंच आहे सगळं। भाजपसाठी तर चांगलं आहे। आता मोदींनी आपल्या अयोध्या राम मंदिर बनवलं, सगळं केलं। 370 कलम हटवला। मोदींनी भरपूर काम केलेलं आहे। त्यासाठी तर आता जर वातावरण भाजपचंच राहील, कॅल्क्युलेशननुसार तर भाजपच राहील। काय विकास कामं काय झालेत का? विकास कामे भरपूर झालेलं आहेत। बरं, काय काय? भरपूर रस्ते ही जसे नितीन गडकरींनी आपल्याला रस्ते दिले, चांगलं काम केलेलं आहे। बरं, आणि हे करूया। नमस्कार। नमस्कार। काय वातावरण कुर्डुवाडीमध्ये? कुर्डुवाडीमध्ये नाही, 36 गावामध्ये भाजपचं वातावरण चांगलं आहे, भाजपच येणार। बरं, कशासाठी? विकास चांगला आहे भाजपचा, काय कामं विकास चांगली केलेत, सगळीच कामं केलेत, काय पाहिजे ती कामं केलेत त्यांनी। तरी त्यातले काय महत्त्वाचे मुद्दे? महत्त्वाचे कुर्डुवाडीसाठी चांगलं केले, रेल्वेचं काम केलं, आता उड्डाणपूल कॅन्सल केला, पण भुयारी मार्ग काढला, इतके वर्ष नगरपालिकेने काहीच केलं नव्हतं, आता केलं आहे त्यांनी काम। चांगलं वातावरण आहे भाजपचं। शेतकऱ्यांसाठी काही योजना वगैरे केलेत का? या केल्यात, भरपूर केले शेतकऱ्यांसाठी योजना बी। काय काय केलं? सगळं जी पाहिजे ती शेतीला तेवढं सगळं केलं त्यांनी। मोदींचे 2000 रुपये वगैरे काही येतात का? अजून तर नाही, पण येणार आहेत, आता येणार आहेत। मावशी नमस्कार। सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे, काय काय वाटते? वातावरण काय आहे? मोदीला द्यावं वाटतं। कशासाठी? कमळाला। का पण काय? त्यांनी आमच्या सुखी केली त्या काय, आणखी अजून आम्हाला शेतकऱ्याला त्यांनी काय महिन्याला 4 महिन्याला पैसे देते चाललेलं आहे, चांगलं आहे। आणखी अजून काल त्यांनी ते निधी दिले, आणखी अजून हे त्यांचं गॅस कमी केला 200 रुपयानं। भाजपलाच मतदान? भाजप आमच्याकडे भाजपच आहे। काय रस्ते वगैरे केले म्हणते ते, काय झालेत का काम? हो, रस्ते नाही आमच्याकडे, काय या ठिकाणी झाले असतील, काय ठिकाणी काय रस्ते भरपूर केलेले आहेत त्यांनी आमच्याकडे। हां, बरोबर आहे। शेतकऱ्यांसाठी काही केलंय का या सरकारनं? केलं की, शेतकऱ्यासाठी भरपूर केलं आहे राव। शेतकऱ्यासाठी कसं नाही राव, म्हणजे आता या आम्हाला काय कमी जास्ती खताला याला त्याला भाव दर कमी केले, ते केलं, चांगलं आहे आमचं, चांगलं आहे। मावशी काय सांगता तुम्ही? कमळाला मत द्यायचं। कमळाला? तर कशासाठी? द्यायचं आपलं असंच। तर गॅस वगैरे वाढवले म्हणते काय? हां, तिकीट अर्ध केलंय, हां? तिकीट अर्ध केलंय, ST फुकट आहे। गॅस वगैरे काय वाढवले म्हणते? गॅसवर पण STचं आपल्याला अर्ध केलंय ना। कुणाला? मोदीलाच मतदान करा. मोदीलाच मतदान करायचं। नमस्कार काका, काय नाव तुमचं? भगवान शिंदे। बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? काय वातावरण, आता सगळेच तर चालूच असते गोंधळ, पण त्यातल्या त्यात भाजपचं जरा हे आहे। काय विकास कामं वगैरे काय केलेत का भाजपनं? काय आता हे रस्ते वगैरे चालू आहेत, ड्रेनेज लाईनची कामं झाली आहेत। अजून काय तुमच्या भागात शेतकऱ्यांसाठी काही योजना वगैरे केलेत का? काय नाही अजून तसं काय, पण होईल, काय होईलच। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव काय? शहाजी मल्हार ढेरे। बरं, आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, हां, काय वातावरण काय तुमच्या भागात? वातावरण काय, देशाच्या वरच्या पातळीच्या लेवलनं म्हणलं तर मोदी सरकार पाहिजे। हां, वरच्या लेवलला म्हणलं तर सर्वसामान्य मोहिते पाटील आणि निंबाळकर असं लढत होणार आहे। हां, कोणाला मतदान करणार? भाजप, कमळ। कमळ? कोण आहे उमेदवार, कोण आहे? आता कोण उमेदवार मतदान जवळ आले होणार नाही की माहिती। हां, पण भाजप काय उमेदवार कुठलाही असू द्या। विकास कामं काय केलेत का? विकास कामं आता थोडी राहिले, तेवढी शेतकऱ्याकडे लक्ष द्या म्हणावं जरा फक्त। बरं, शेतकऱ्याकडे काय लक्ष दिलं पाहिजे? हां, काय दिलं पाहिजे? अहो शेतीमालाला भाव व्यवस्थित दिला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी जाणल्या पाहिजेत। हां, असं बाकीचं काही त्यांनी विकास भरपूर केला आहे वरच्या लेवलला, फक्त खालच्या लेवलला शेतकऱ्याकडे तेवढं लक्ष द्या। काय विकास काय काय केलं कुणी? भाजपनं काय आता समोरच आहे की, जीव विकास केला ती समोरच आहे की, काय झाकलेला आहे का? तरी पण काय सगळंच आहे, महत्वाची कामं त्यांनी केली आहेत, फक्त आता अडचण कुठली राहिलेली आहे शेतकऱ्याची। हां, शेतीमालाला भाव देणं,
शेतकरी हा मेन केंद्रबिंदू आहे. हां शेतीला पाणी वगैरे काय व्यवस्था? हां तेवढी जरा अडचणी थोड्या कमी आहेत. पाण्याची अडचण जरा जास्त आहे ह्या भागात. हां हे जी राहिलेलं आहे भाजपच्या काळात अटल बिहारी सरकारनं जी 2 नद्या जोडून ही बोगदा आणलेला आहे शिनामाळा जोड, आणि राहिलेलं जे कृष्णाचं पाणी अर्धवट काम आहे तेवढं त्यांनी पूर्ण करावं. काय नाव तुमचं? दत्तात्रय शिवाजी पटसुलकर. आता इथं लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. बरं. काय वातावरण आहे सध्या तुमच्या भागात? भाजपचं ज्या चालू आहे. होय. कारण भाजपनं आम्हाला भरपूर मदत केली आहे. गोरगरिबांचे विचार भरपूर केला आहे. गोरगरिबां म्हाताऱ्या माणसाला पेन्शन चालू केली आहे. त्यामुळं भाजपला मतदान भरपूर होणार आहे. शेतकऱ्यांसाठी काय कामं केलेत का या सरकारने? केलेत ना, भरपूर केलेत. पैसे पाठवले त्याने. ज्याची शेती चांगली पिकते त्याला पैसे जास्त आले. ज्याला शेती कमी आहे त्याला थोडं कमी आले. पण सगळ्याला आलेत पैसे. निंबाळकर उभारलेत भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत. कुणाला मतदान करणार? आम्ही भाजपलाच करणार आहे. भाजप सरकार आम्हाला आवडतंय. भाजप सरकारसाठीच प्रेम करणार आहे. बस विनंती एवढी. जय महाराष्ट्र. नमस्कार. काय नाव तुमचं? विलास भागवत राऊत. सध्या लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. हो. वातावरण काय आहे तुमच्या भागात? आमच्या भागात लिंबाळकर भरपूर आहेत बा. बरं. चालतंय. कशासाठी काय कामं केलेत? कामं केलेत की पाणी आणलेत, पुन्हा लाईटची कामं केलेत. हां अजून काय? अजून रस्त्याचे कामं केलेले आहेत. गेल्या वर्षी भरपूर मतदान दिलं आम्ही त्यांना. पिंपळकुटे गाव आहे माझं. विलास भागवत राऊत म्हणून पिंपळकुटे गाव आहे. हो. मोहिते पाटील पण उभारलेत विरोध. मोहिते पाटलाचा विषय सुद्धा काढू नका, कारण का ह्यांनी गेल्या वर्षी बी नव्हते. अजून 5 वर्ष झाली ते आमच्या इकडे माढा तालुक्यात चालतच नाही तर मोहिते पाटील चालत नाही चालत. हां मोदीने शेतकऱ्यांसाठी काही योजना वगैरे दिलेत का? दिलेत ना, भरपूर दिलेत ना. काय ते दुष्काळ निधी दिले. आता तो मग पेन किसान दिलेत. महिलांना दिलेत पैसे. हां मतदान कुणाला करणार? लिंबाळकर. हां काका काय सांगता तुम्ही? निंबाळकर. बर. काय वातावरण सध्या? ती निंबाळकरच. बर. ते कुर्डूचे आहेत बघा, ब्राह्मण आहेत. आणि वरती राहुल गांधी आणि मोदी असं. मोदीच पाहिजे. होय. कशासाठी? आई देशाचा इचका होईल दुसरी आली की होय. म्हणून तीच पाहिजे. होय. चांगल्या देशाची प्रगती करते. बरं. काय करतील तर? आता रस्ते किती सुधारणा केलेली आहे. बरं. रेल्वे ही ती. त्याच्यामुळे मोदीच पाहिजे. निंबाळकर. माढ्यामध्ये ह्याच्या आधी शरद पवार पण खासदार म्हणून काम होती की केलं. काय उपयोग झाला नाही. काय उपयोग झाला नाही. मोहिते पाटील पण होते. कोणाचाच उपयोग झाला नाही. काय कामं केलं नाही. नाही काय नाही काम करत नाही तिथे. निंबाळकर आता ते त्याच्याकडे बघून नाही मतदान, मोदीकडे बघून मतदान आहे. हा ती देशाची प्रगती आता सध्या चालू आहे. त्याच्यात खेळ, त्याच्यामुळं खेळ पडून मोदीला द्यायचं. निंबाळकरांनी काय कामं म्हणजे काय काय केलं? काय रस्त्याची कामं केलेत, लाईट पाण्याची कामं केलीत त्यांनी. हां तिथे काय वर्कशॉप वगैरे बंद पडलं होतं का? बंद पडलं होतं, चालू केले. आता हे ह्याचं बोगद्याचं काम चालू करायचं म्हणते ती उड्डाणपुलाचं. हां इथल्या तुमच्या भागात हां केलेत, भरपूर कामं केलेत त्यांनी. हां काका नमस्कार. काय नाव तुमचं? काय सध्या वातावरण काय इकडं? मोदीला काही मोदीलाच. काय कामं केलेत का मोदीने? नाही बरीच काय माहिती म्हणजे भाषाचा राम मंदिर हाय, ते सत्य कलम हाय, पुन्हा सोनिधी योजना, बरीचशी काय माहिती का. रोजगार वगैरे काय नाही म्हणते. राम मंदिरानं काय पोट भरते का असं म्हणते लोक. लोकांची काय जनता आहे तुम्ही काही बोलतो काय नाव तुमचं? निखिल रघुनाथ रुक्मिणी. बर. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. काय वातावरण तुमच्याकडे? रणजित दादा. कशासाठी? विकास केलेला आहे. काय केलंय? कामं केलेले आहे गावात, प्रत्येक गावात. ती काय काय? पाणी बिणी आणलेलं आमच्या इकडे सगळीकडे. बरं. परत हाय मस्ती आणलेले आहेत. बरं. हां ह्याच्या आधीचे काही खासदार केले नाहीत का? काय नाही काम केलं काय सुद्धा. हां ह्याच्या आधी विजयदादा होते इथं खासदार म्हणून. काय सुद्धा काम केलं नाही. ह्याने निंबाळकरांनी काय काय कामं महत्वाचे काय कामं केले? आमच्या इथं लाईट नव्हती, लाईट आणलेली आहे. अजून लाईट, परत पाणी, रस्ता केला आमच्या इथे. मतदान कोणाला करणार? आम्ही निंबाळकरलाच करणार, मोदीला करणार.
मोदीला हां बरं. मोदीचे काही योजना वगैरे हां घरकुल बिरकुल सगळं घेतलेलं आहे आपण. आपल्याला घरकुल मंजूर झालेलं आहे. परत ती संडास बाथरूमची वापरवृत्ती झालेली आहे. बरं. हां आणि ते काहीतरी 2,000 रुपये पाठवते हां ती बी आलेत आपल्याला 2,000. आलेत का? हां शेतकऱ्यांसाठी सगळे हां एक नंबर मोदी सरकार. हां खताचे दर वगैरे वाढवले म्हणते काय नाही काय फरक पडत नाही. नाही काय सुद्धा आणि काय सुद्धा फरक पडत नाही. तरी मोदी निवडून येणार. होय. हां आता काय सध्याचं वातावरण काय माहित नाही काय वाटते तुम्हाला सध्या काय हा महिलांना एसटीचं अर्धा तिकीट केलंय काय कसं आहे ते आम्ही प्रवासच हा? करतच नाही प्रवास. होय, आता तुम्ही शेतकरी खताचा दर वगैरे वाढलेत का काय माहित नाही काय सांगावं. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव सोमा माळे. बर सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं हा. काय वातावरण आहे कमळ. कशासाठी ना आम्ही पहिल्यापासून कमळालाच मतदान करतो. होय हा. काय विकास कामं वगैरे झालेत का झालेत की होत्याला अजून पुढं देशात तर विकास चालू आहे. बर काय काय चालू आहे आता सगळं चालू आहे. बुलेट ट्रेन चालू आहे. राम मंदिर झालंय. बर हा राम मंदिरानं काय पोट भरत नाही म्हणतात लोक ना पण ती श्रद्धेचा विषय आहे ना. हा रोजगार वगैरे मिळलं पाहिजे म्हणून नाही रोजगार मिळतील की लगे लगे काय होईल की. शेतकरी खुश आहे का मोदी सरकारवर हा खुश आहे. काय त्यांनी त्याचे खताचे दर वगैरे वाढवले ते आता महाग थोडीफार वाढणार आहे. काय स्वस्त भेटत मला काय महाग होणार आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या फुकट भेटणार नाहीत ना. रेशन फुकट आहे. एसटी फुकट आहे. दवाखाना फुकट आहे. मग कुठं तर महागाई थोडी वाढणार आहेच की. शेतकऱ्यांसाठी काय काय दिले अजून हा शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्याला सवलती भरपूर दिलेल्या आहेत की. काय काय दिले हां लाईट बिल मधनं माफ होत आहे. अजून काय करायचं सरकारने तरी काय करायचं. शेवटी सरकारची काम करा ती करणारच आहे. 2,000 रुपये काहीतरी पाठवते वाटतं मोदी हां ती पे ह्याला शेतकऱ्याच्या अकाउंटवर महिन्याला. हां ते काय चांगलं आहे का काय चांगलंच आहे. शेतकऱ्याचा फायदाच आहे त्याच्यात. हां आम्ही फक्त कमळाला मतदान करतो. पहिल्यापासून कमळ. विरोधात मोहिते पाटील उभारले नाही कोण का असं ना कमळावर जे उभारेल त्याला मतदान. हां फक्त कमळ. म्हणजे मोहिते पाटील वगैरे काय नाही काय संबंध नाही फक्त कमळ. नमस्कार. नमस्कार. काय नाव अमोल मोरे. बरं सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं हां कसं आहे वातावरण तुमच्याकडे वातावरण चांगलं आहे आमच्या इथं. भाजपनं बरेच कामं केलेली आहेत आमच्या भागात. रेल्वे स्टेशन मोठं केलेलं आहे. त्यामुळे जरा कुरवडीचं जरा वातावरण चांगलं आहे सध्याला. त्यामुळे आम्ही आता कमळाला मतदान करणार. अजून काय तुमच्या भागातले कामं झालेत का विकास कामं झाले आहेत भरपूर. रस्ते बी आता मोठे व्हायला आहेत. रस्ते पहिले बारीक होते आता झाले मोठे. अजून काय राहिले थोडेफार व्हायचे पण ती बी मोठे करून घ्यावे. आणि नळाला पाणी दररोज येत नाही. पण आता पाण्याची परिस्थिती आहे 3-4 दिवसाला आता येत आहे. ते पाणी एक 2 दिवसाने करावं खासदार साहेबांनी. आणि आम्ही यावेळेस कमळाला मतदान करणार भाजपला. विरोधात मोहिते पाटील उभारलेत. हां उभारलेत की त्यांना काय त्यांचं काय ना त्यांनी आता पहिले निवडून आले ते. त्यांनी बी आता होऊन गेलेले आहेत पहिले ते. आता आमचं मतदान यायला निंबाळकर साहेबांना. हां काका नमस्कार. नमस्कार. काय नाव भारत माळे. बर सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. हा काय वातावरण आहे तुमच्या भागात वातावरण आमच्या इथं कमळ सगळं. कमळ कमळ कशासाठी कमळ कमळानं लय कामं केली ती. होय हा. काय कामं केली कशाची बी कामं सगळी नड अडचणीची कामं कमळ हाणते. होय मेन काम तेवढं कमळ करते. बर विकास कामं झालेत का काय झाले ती की. बर शेतकऱ्यांसाठी काय फायदा शेतकऱ्याचाच फायदा आहे. कमळाकडूनच फायदा होतोय शेतकऱ्याला. काय काय फायदा होते काय फायदा आता पैसे टाकते नावावर. हा अजून अजून आता हितनं मोहरी काय ते करीन. पाणी वगैरे काय दिलंय का सरकारनं पाणी दिलंय की. हा? पाणी दिलंय की. होय पाणी दिलंय. मावशी नमस्कार. नमस्कार. नमस्कार, नाव द्या. तुमचं नाव काय कुसुम विठ्ठल कदम. बरं सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं काय वाटतं तुम्हाला कोणाला मतदान करणार कमळाला. होय कशासाठी आता बसला महिलासनी अर्ध तिकीट आहे म्हणल्यानंतर मतदान कमळाला करायला काय हरकत नाही. बर अजून काय केलंय सरकारनं मस्त मोदीनं पैसे फिशे सगळं वाटल्यात. सगळं महिलांची सोय आहे की सगळी. बर काय काय केलंय आपण आता अर्ध तिकीट केलंय बसचं. परत मोदीनं महिन्याला 2-2 हजार रुपये केलेत. महिलांसाठी सगळ्या सुविधा आहेत ना. मग कमळाला मतदान करायला काय हरकत आहे. घरं वगैरे काय दिले का मोदी घरकुल बी आहे की घरकुल बी आहे की.
बरं. मिळाल्यात की लोकांना घरकुल बी. गावातल्या लोकांना मिळाले. होय होय भरपूर घरकुल मिळाल्यात. बरं. शेतकऱ्यांसाठी काही योजना? आता शेतकऱ्यांसाठी सगळ्या सुविधा आहेत की पीक विमा आहेत, महिन्याला 2-2 हजार आहेत. कर्जमाफी वगैरे काय? कर्ज माफ आहे, सगळं आहे की सगळी सुविधा केली त्या की. बरं. पहिल्या सरकारपेक्षा हे बरं आहे का? बरं आहे बरं आहे. काका नमस्कार. काय नाव तुमचं? लक्ष्मीकांत क्षीरसागर. बरं. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. बरं. काय वातावरण आहे तुमच्या भागात? चांगलं आहे. होय. कुणासाठी चांगलं? निंबाळकरसाठी. होय. काय कामं केलेत काय? केले ना, भरपूर केले. बरं. काय काय काम? म्हणजे आता असं सांगता येत नाही मला काय, बरं. परंतु भरपूरच आहे कामं केले. रस्ते वगैरे काय झालेत का तुमच्या गावात? झालेत ना, भरपूर झालेत, सगळे रस्ते झालेत. बरं. रेल्वेचं काय रेल्वे चालू आहे की नवीन काम? काम चालू आहे? काम चालू आहे. बरं. कोणी केलं ते काम? निंबाळकर साहेबांनीच केलं. त्यानेच केलं. बरं. नमस्कार. काय नाव तुमचं? रवी कांबळे. हा? रवी कांबळे. बरं. सध्या इलेक्शन चालू आहे हा, आहे की लोकसभेचं. चालू. मग काय वाटतंय कशाचं? वातावरण? कशाचं वातावरण आणलं काय ठेवलंय? कोण निवडून येईल? कोणी काय आलं तर काय देणार आहे का? होय. इलेक्शनचं त्यांचं काम आहे आपलं काम. लोकसभेचं इलेक्शन चालू आहे सध्या. काय वातावरण आहे तुमच्या भागात? आणि तर काय नाही आमच्या खेड्यात काय सुद्धा नाही. होय. काय विकास कामं वगैरे काय झालेत का तुम्ही? काय नाही झालं आमच्याकडे विकास काम नाही काय नाही काय नाही. कोणाला मतदान करणार? करायचं कोणाला करू वाटेल त्याला काय नाही एवढं. होय. वरती मोदी आणि राहुल गांधी असं हे चालू आहे. कुणाला मतदान करतात? मोदीला करायचं. मोदीला. कशासाठी? नाही असंच मला वाटतं मग करायचं. होय की पण काहीतरी असेल की काय काय? नाही मला वाटतं मग करायचं बाकी काय. होय. नमस्कार. सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं. काय वातावरण आहे तुमच्या भागामध्ये? आमच्याकडे निंबाळकर साहेब. निंबाळकर. कशासाठी? आमच्या इकडं कामं भरपूर केले, व्यवस्थित पोल बिल आणले, रस्ते केले. स्वतः पोल उभा करताना होतो. आणि राहुल गांधी आणि मोदी असं एक देशाचं वातावरण चालू आहे. नाही आम्हाला मोदी पाहिजे. मोदी. हां मोदी साहेब. बरं. मोदीचे काय कामं तुम्हाला चांगले वाटतात? सगळ्यांना आता माझ्या आईला पेन्सिल येते. हां. रेशन फुकट येतं आहे. पहिलं रेशन विकत घ्यायला लागत होतं, आता फुकट येतं आहे. पेन्सिल येते आईला. त्यामुळे आम्ही मोदी साहेबालाच करणार. नमस्कार काका. काय नाव? संजय उबाळे. बरं. सध्या लोकसभेचं इलेक्शन आहे. काय वाटतंय वातावरण काय? बरं आहे की वातावरणाला काय कोणासाठी? भाजपसाठी चांगलं आहे त्याला होय. काय कामं झालेत का? भाजपने केलेत का विकास कामं? केलेत ना करायला काय केलेत? केलेत. काय काय केलं? काय केलं भाजपनं पैसे पाठवले ते केले. कसले पैसे? आपले जे दुष्काळ निधी आलेत की आलेत का? बरं. अजून काय नाही दुसरं काय नाही. होय. शेतीला पाणी वगैरे आहे का? पाणी आहे सध्या. होय ते नदीला सोडलेलं होतं पाणी. होय. काय नाव? दत्तात्रय बाबराव राऊत. बरं. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. काय तुमच्या भागामध्ये काय वातावरण आहे? आता मी राहतो इथं वाकावाला राहतो. बरं. असू दे तरी काय वातावरण आहे या भागात? काय म्हणजे मी नोकरदार असतो त्यात इंटरेस्ट घेत नाही जास्त. होय. बरं. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? खाऊ की इलेक्शन बद्दल सध्या इलेक्शन चालू आहे लोकसभेचं. बरं. हां काय वातावरण आहे तुमच्या भागात? काय आता काय सांगावं तसं. काय विकास कामं काय झालेत का? कुणाला मतदान करणार काय? आम्ही पवार साहेबाला मतदान करणार. शरद पवार. बरं. कशासाठी? कशासाठी मतदान कशासाठी करते ते? नाही काय विकास कामं केले म्हणून करायचं का काय? नाही पहिल्यापासूनच आम्ही शरद पवारची माणसं. बरं. आता 10 वर्ष झालं भाजपचं सत्ता आहे. काय कामं वगैरे केलेत का भाजप? भाजपचा आपल्याला काय संबंधच नाही येत नाही. नमस्कार. बोलताय का? काय वातावरण आहे सध्या इलेक्शन? मला काय कळतं मी आपला रोज मतदान आहे का? मतदान हाय करायचं का आधी कर म्हणाल तिथं करायचं नाही का आपलं. बरं. कुणाला मतदान करणार? पाहिजे का राहुल गांधी? कुणी बी असू द्या आम्हाला तुम्ही सांगायला. हां थांबा. कुणाला मतदान करताय? राहुल गांधी. बरं. सध्या मोदीचं काय काम केलेत का मोदीने? काम आम्हाला रान नाही शिन नाही काय नाही आम्ही रोज खडे खांदून खातो इथं वाडी. हां ह्यांच्या चाळीस रोज मजुरी करून खातो. सायकलीवर परवास आहे माझा. बाबा नमस्कार. मी मजूरदारच आहे. बरं. असू द्या. काय नाव तुमचं? माझं नाव काय श्रीकांत आहे.
बर सध्या काय वातावरण आहे इलेक्शन काय नाही, काय इलेक्शनचं वातावरण नाही, काय नाही आपल्याला माहित नाही. इलेक्शन अंगठा बाजूर आम्हाला काय कळते. असं मतदान तर करत असाल की मतदान करायचं पण कसं करायचं, कुठं ठेवा, कुठं नेते ते आम्हाला दोघं जण नेते चला. कुणाला मतदान करताय ह्या वेळेस? कोणाला तसं सांगता येत नाही आम्हाला. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण वाटतं तुम्हाला? ते इलेक्शनातलं आपल्याला त्यातलं काय माहिती नाही इलेक्शनाचं. बरं मतदान कुणाला करताय? मतदान का मागच्या वेळेस तर त्यांनीच केलं साहेब. कुणाला? मोदीलाच केलं मागच्या वेळेस. मोदीला. बरं काय कामं वगैरे केलेत का मोदीने? तसलं नाही आपण बघत नाही. बरं मतदान याच्यावर करा म्हणजे केलं. बरं कामाचं काय आपल्याला कळत नाही. नमस्कार, मी संतोष रामचंद्र कांबळे. बरं सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, तुमच्या भागात काय वातावरण आहे? आमच्या भागामध्ये म्हणजे कमळाला मतदान करण्याचा विचार आहे सर्वांचा. कारण त्या मोदी सरकारने जे काम केलेलं आहे ते अतिउत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यांनी. आणि मोदी साहेबांनी न होणारं म्हणजे कलम 370 जे आहे ते उठवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की लोकांचा विश्वास फार वाढलेला आहे. जम्मू आणि काश्मीरचा भाग व्याप्त होता तो आपल्याकडं आला. म्हणजे मला एवढंच म्हणायचं की बाबा आपले जे मोदी साहेब आहे त्यांच्यावर इथल्या लोकांचा प्रभाव जास्त आहे. त्याच्यामुळं जास्त करून बाकीच्या लोकांना डिमांड येणार नाही. कुठं तुतारी हे ते वगैरे काय नाही, फक्त कमळाला चालू आहे सध्या. असं काय रोजगार वगैरे काय दिलं नाही म्हणतात का? घोषणा वगैरे दिलेल्या आहेत, पण कसं आहे माहिती आहे का, इथं राजकीय स्टंटपिंग जास्त आहे. आणि जो तो आपल्या अध्यक्षपदाचा ह्याचा फायदा करून घेतो. आणि कुणी काय सांगितलं की त्याचं ऐकत नाही, काय नाही, दुसरं काय नसतं याच्यामध्ये. आता ह्या माढामधून विजयसिंह मोहिते पाटील हे खासदार म्हणून राहिले होते, शरद पवार सुद्धा खासदार म्हणून इथं काम केलंय. त्यावेळेस काय कामं झाले नाही? त्यावेळेस म्हणजे कसं काम वगैरे हे दोघे जण जरी आले तरी काम झालं नाही. आणि ह्याच्या अगोदर ते हे होते ना कमळाचे कोण उभारले होते, रणजितसिंह निंबाळकर, त्यांनी फक्त जास्त करून आपला लोको इंजिन शेड त्याचा विचार जास्त केला. आणि इथं सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्याविषयी. आणि पब्लिकला काय पाहिजे की बाबा नोकरी पाहिजे. नोकरी संदर्भामध्ये कोणीही कोणाचं काय बोलत नाही, काय नाही. नमस्कार, काय नाव? राहुल राजेंद्र किरवे. बरं सध्या लोकसभा इलेक्शन चालू आहे, हां काय वातावरण आहे तुमच्या भागात? नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर. बरं त्यांनाच काय? त्यांनी विकास केला, हिंदुत्वासाठी काम केले त्यांनी. त्याच्यामुळं मोदी सरकारने काम केलंय ना, राम मंदिर बांधलंय, 340 कलम हातवलंय, त्याच्यामुळे त्यांना. राम मंदिर बनवल्यामुळं काय पोट भरत नाही असं म्हणतात लोक. हां पण हिंदूंसाठी चांगलं केलं ना त्यांनी, हां त्याच्यामुळे त्यांनाच द्यायचं मतदान. नमस्कार, काय नाव? नवनाथ वसंत फटाणे. बरं सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, तुमच्या भागामध्ये कुणाचं वातावरण कसं? निंबाळकर. बरं कशासाठी? रेल्वे स्टेशन केलंय बऱ्यापैकी. आजपत्र कुर्डवाडी बार्शी रस्ता गेल्या 40 ते 45 वर्षात झालं नाही. ते निंबाळकरांच्या काळामध्ये चांगला रस्ता झालेला आहे. कमीत कमी 40 ते 40-45 मिनटं लागतात आता जायला. पहिलं 2 तास 1.5 तास जायचे. हॉस्पिटल वगैरे आणावे आणि युवकांना काहीतरी जरा चांगलं कामधंदे द्यावं असे एवढी अपेक्षा आहे आमच्याकडे. देशामध्ये मोदी आणि राहुल गांधी असं एक वातावरण बनवलंय, तुम्हाला कोण योग्य उमेदवार वाटते? नरेंद्र मोदी. कशासाठी? चांगलं केलेलं आहे त्यांनी त्यांचं काम. भ्रष्टाचार जे आहे भ्रष्टाचार आता सगळं उघड पडायला लागलं आहे. हजारो कोटीचं भ्रष्टाचार त्यांनी जे केलेलं आहे ते सगळं उघड पडायला लागलं. मध्ये नोटबंदी केलं तर त्यावेळी काय त्रास झाला का? काही सुद्धा नाही, काही सुद्धा त्रास नाही, काही सुद्धा त्रास नाही, अजिबात नाही काय त्रास. त्याचा काय फायदा झाला का नोटबंदीचा? हो, भ्रष्टाचार किती आलेला आहे बाहेर. भ्रष्टाचार तुम्ही बघताय. फक्त मोदी असं एकमेव आहे, अनेक मोदीच पाहिजे आपल्याला. नमस्कार. नमस्कार, काय नाव? अतुल उकरंडे. बरं सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण म्हणजे सध्याला तर माझं विचार आहे की मोदी सरकारला द्यायचं. बरं कशामुळं? का तर प्रगती एवढी झालेली आहे, डिजिटलचं हे ते केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे मोदी सरकारला द्यावं असं माझं हे आहे. आणि महागाई ती कमी झालेली आहे, मोदी सरकारमुळेही झालेलं आहे. त्यामुळं मोदी सरकारला देणं माझं हे आहे.
म्हणून मोदी सरकारला देणार मी. कामं काय काय केलेत मोदी? कामं रस्त्याची कामं केली आहेत, बाकीची अजून काय असतील ती कामं केली आहेत भरपूर त्यांनी. योजना चालू आहेत त्यांची अजून, बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव तुमचं? आमचं चांगदेव सुखदेव मग मी लवळचं. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे आता सध्याला, तर मोदीलाच मतदान द्यायचं. बरं, हो, कमळाला मतदान द्यायचं. बरं, हो, कशासाठी? चांगले योजना आहे ते त्यांच्या. लाईट ती चांगली पुरवली आहे 5 वर्षात तरी. हो, आणि बाकीचं काय नाही, आपण सगळ्या योजना 6,000 आमच्या खात्यावर जमा झाले ते. हो, त्यांचं चांगल्या योजना आहे त्या. आणि ते काय खताला वगैरे दर वाढवले म्हणते खताला? नाही, खतं जरी वाढवली तर सगळीच म्हणजे ही बी वाढलेच किंवा हां, जेवढं काय वाढलेलं नाही तर हा एवढं जर रेग्युलर राहिलं या